मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळ्या मुद्द्यांना हवा देऊन त्यावरनं वाद निर्माण केला जातोय असा आरोप राज ठाकरेंनी केला। हिंदीचा मुद्दा थंड होत नाही, तोच कबुतरांच्या मुद्द्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। समाजात दुहीची आग लावून त्यावर मतांची पोळी भाजत तर नाही येत ना, अशी शंका देखील आता घेतली जाते। पहिला हिंदी आणून बघितलं त्यांनी, तिकडे लागते का बघितली, मग त्याच्यानंतर आता हे सगळं त्यांनी कबूतर आणलीत बरं का। आता माहित नाही कुठकुठचे प्राणी परत येतात, याच्या पुढे येतील ते। हिंदी सक्तीच्या वादाचा धुरळा खाली बसत नाही, तोच कबूतरखान्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर आंदोलनं होताना दिसतात। मीरा रोडमध्ये मराठी बोलण्यास नकार देत मगरुरी करणाऱ्या या परप्रांतीयाला मनसेनं चोप दिला। खरं तर हा विषय एका दुकानदारापर्यंत मर्यादित होता, पण त्या मारहाणीच्या विषयाला मराठी विरुद्ध परप्रांतीय रंग देण्यात आला। परप्रांतीयांसाठी मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढण्यात आला। यावर मराठी माणसानं प्रतिमोर्चा काढून आपली ताकद दाखवून दिली। पण मराठी विरुद्ध परप्रांतीय या संघर्षाला हवा देण्यात काही लोक यशस्वी झाले। त्यानंतर प्राथमिक शिक्षणात हिंदीचा विषय आणण्यात आला। हिंदीवरून सरकार विरुद्ध विरोधक असा संघर्ष निर्माण झाला। आता तो वाद शमतो न शमतो तोच कबुतराचा विषय तापवण्यात आल्याचा आरोप होतोय। खरं तर कबूतर हा विषय सामान्यांच्या आरोग्याशी निगडीत आहे। कबुतरापासून होणारे आजार मराठी किंवा परप्रांतीय असा भेद करत नाही। मात्र इथं कबुतरांमार्गे हा विषय मराठी विरुद्ध एक विशिष्ट समाज असा करण्यात आला। राज ठाकरेंनाही याबाबत वेगळाच संशय वाटतोय। पहिला हिंदी आणून बघितलं त्यांनी, तिकडे लागते का बघितली, मग त्याच्यानंतर आता हे सगळं त्यांनी कबूतर आणलीत बरं का। आता माहित नाही कुठकुठचे प्राणी परत येतात, याच्या पुढे येतील ते। निवडणुकीच्या तोंडावर असे वेगवेगळे विषय उकरून मतांची पोळी भाजली जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला होता। लोकांचं स्वास्थ्य आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आरोग्याशी कॉम्प्रोमाइज करता येत नाही, सोबत आस्था देखील आहे। त्यामुळे आरोग्याशी कॉम्प्रोमाइज न करता आस्थेचा प्रश्न कसा सोडवता येईल हा प्रयत्न केला पाहिजे। पण मला हेही लक्षात येत आहे की काही लोकांना यातही महानगरपालिकेच्या निवडणुकीची संभावना लक्षात येते आहे आणि म्हणून याला एक समाजाविरुद्ध दुसरा समाज, एका भाषेविरुद्ध दुसरी भाषा असं कसं भांडण लावता येईल असेही प्रयत्न काही लोक करतात, पण ते यशस्वी होणार नाहीत। मुंबईचं मी तुम्हाला सांगतो प्रकृती अशी नाही आहे मुंबईची। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही गेल्या काही दिवसात समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये भांडणं लावण्यासाठी असे मुद्दे काढले जात आहेत असा आरोप केला आहे। मांस, मच्छी, नॉन व्हेजिटेरियन, व्हेजिटेरियन, हिंदी विरुद्ध मराठी, ओबीसी विरुद्ध मराठा, आपल्याला फक्त सूड आणि द्वेष याच्यामध्ये लोकांना अडकून ठेवायचं। त्याच्यात अडकला माणूस ते सगळं विसरतो। राजकीय नेत्यांना जे कळतं ते सामान्य माणसांनाही कळतं। लोकांच्या भावनिक विषयांचा मुद्दा करून मतांची पोळी भाजण्यासाठी हे वाद निर्माण केले जातात। पद्धतशीरपणे ते पेटवलेही जातात। पण आता जनतेनंच ठरवायचंय त्यांना काय करायचंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।